नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवून दाखवणार आहे खमंग असा पोह्याचा चिवडा। तर साधारण आपण इथं लक्ष्मीनारायण चिवडा ज्या चवीचा असतो त्याच चवीचा आपण इथं आज लक्ष्मीनारायण चिवडा बनवणार आहे। तर इथं 250 ग्राम आपण इथं पोहे घेतलेले आहेत। आपले कांद्या पोह्याचे पोहे आहेत हे साधे। त्यानंतर इथं बघा अर्धी वाटी आपण इथं अर्धा कप खोबऱ्याचे काप घेतलेत, अर्धा कप शेंगदाणे घेतलेत। इथे एका छोट्या वाटीमध्ये एक 10-20 मी काजू घेतलेत, 7-8 बदाम घेतलेले आहेत। त्यानंतर इथं छोटी वाटी भरून आपण इथं मनुके घेतलेत। आपल्याला फोडणीसाठी इथं मोहरी लागणार आहे, हिंग लागणार आहे, हळद घेतली एक अर्धा चमचा भरून, पिठी साखर लागणार एक 2 ते 3 चमचे, आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे, लाल तिखट घेतले आपण। आणि इथं थोडा आपल्याला मसाला बनवायचा आहे। तर एक 2 चमचे मी इथं धने घेतलेत, 1 चमचा जिरं, 1 चमचा इथं बडीशेप घेतली। आपल्याला इथं कढीपत्ता लागणार आहे, आमचूर पावडर लागणार 1 चमचा भरून, तेल लागणार आहे तळण्यासाठी। सगळ्यात आधी आपण इथं कढई तापायला ठेवली। कढईमध्ये टाकणार आहे आपण इथं हा मसाला घेतलाय आपण, जिरं 1 चमचा, 1 चमचा बडीशेप, 2 चमचे इथं आपण धने घेतलेले आहेत। तर आपल्याला थोडेसे सगळं भाजून घ्यायचे। इथं आपण 2 ते 3 मिनिटं फक्त हे भाजून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे लगेच खाली उतरून घ्यायचे। तर डायरेक्ट आपण मिक्सरच्या भांड्यातच टाकून घेऊया। मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण इकडे तेल तापायला ठेवूया। तेल आपलं इकडे तापते तोपर्यंत आपण ह्याला मिक्सरवर फिरून घेऊया। तर इथं थोडं मी मिक्सरवर फिरून घेतलंय। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट 2 चमचे आणि हळद, आपल्याला हे पण मिक्सरवर फिरून घ्यायचे। अशा पद्धतीने आपण हा मसाला बनवून घेतलेला आहे चिवड्यासाठी। मसाला बनवून झालेला आहे। आता तेल आपलं इकडे तापलेलं आहे बघा। आता सगळ्यात आधी आपण इथं खोबरं टाकून घेऊया। तर इथं बघू शकता खोबरं आपल्याला जास्त करपायचं नाही, अगदी असं हलकं असं आपल्याला हे खोबरं येते लाल असं करून घ्यायचंय, कारण नंतर याचा कलर लगेच बदलला जातो। तर इथं बघू शकता अशा पद्धतीने खोबरं येते मी तळून घेते। तर खोबरं आपलं असं आपण छान असं हलकं असं तळून घेतलेलं आहे। आता एका भांड्यात काढून घेऊया। आता ह्याच्यातच आपल्याला इकडे लगेच शेंगदाणे घ्यायचे। गॅस एकदम आपण असा बारीक ठेवूया, म्हणजे शेंगदाणे चांगले आतपर्यंत आपले खरपूस भाजून निघतील। एकदम आपण इथं बारीक गॅस ठेवलेला आहे। शेंगदाणे पण आपले छान तळून झालेले आहेत, ते पण आपण इकडे काढून घेऊया। आपण इथं डाळ घेतली, ती पण आपण इथं काढून घेऊया। आता ह्यातच आपण इकडं काजू बदामचे तुकडे घेतले, खालचे आपल्याला हे असे तळून घेत, ते पण आपण इकडे काढून घेऊया। मनुके घेतलेत आपण, ते पण थोडे आपण इथं गरम करून घेऊया। आता हे साहित्य आपलं सगळं तळून झालं। आता आपल्याला पोहे तळून घ्यायचे। तर थोडे थोडे पोहे आपण ह्यात टाकून आता ह्यातच आपल्याला पोहे तळून घ्यायचे। तर पोहे आपल्या इथं मस्त तळून होत आहेत बघा। ते पण आपण इकडे एका मोठ्या परातीत काढून घेऊया, म्हणजे जे जे कोण आपल्याला ह्यातच इथं चिवडा बनवता येईल। अशा पद्धतीने आता पोहे येते मी तळून घेतले। आपले पोहे सगळे छान असे तळून झालेले आहेत बघा। आता तर कढीपत्ता मी शेवटी तळायला घेतलेला आहे। आता आपण ह्याच कढईमध्ये ते तळलेलंच तेल टाकून आपण इथं फोडणी तयार करून घेऊ। त्यामध्ये टाकूया तयार केलेला मसाला आपला।
2 मिनिटं आपल्याला ह्याला चांगलं परतून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला ह्याच्यावर टाकून द्यायचंय. आपण मसाला टाकून दिलेला आहे. त्यामध्ये टाकू आपले साहित्य सगळं. चवीनुसार मीठ, पिठी साखर टाकून घेते मी ह्याच्यात आधी. साधारण 2 चमचे भरून आपण इथं पिठी साखर टाकून घेतली. आमचूर पावडर टाकली आपण ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा भरून. त्यानंतर चवीनुसार मीठ. थोडं मीठ आपल्याला इथे लागणार आहे, ते टाकून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त असा मधल्या वेळेत खाण्यासाठी आपण घरच्या घरी छान असा हा पोहे तळून मस्त चिवडा बनवलेला आहे. इथे दाखवते तुम्हाला. इथे बघू शकता एकदम असा सहजरित्या याचा छान असा चुरा होतोय. असा छान चिवडा तुम्ही मधल्या वेळेला बघा, नक्की करून बघा, सुंदर होतो. इथे बघू शकता तुम्ही मस्त आपला खमंग असा हा अगदी एक 10 मिनिटातच सुंदर असा आपण हा चिवडा बनवलेला आहे. चवीला एक नंबर झालेला आहे बघा हा चिवडा. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा आपण छान असा जसा लक्ष्मीनारायण चिवडा असतो त्याच पद्धतीचा बनवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि अगदी तशाच चवीचा हा छान असा आपण चिवडा बनवलेला आहे. अगदी बाहेर पाऊस चालू आहे, अगदी मधल्या वेळेला असं आधीमध्ये खाण्यासाठी तुम्ही नक्की असा चिवडा करून बघा. आणि जर माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.